आता कार्यक्रम चालू आहे की नाही, ह्याला मी कुठं नेत आहे, तात्याकडे नेत आहे. त्याच्यामुळे झोपून हा खाऊ खायत राहा, संपला तर आईकडनं पैसे घे, बाबा नाही दिला तर दुसरीकडे माग पण खायत राहा. काय लक्षात आलं? काय आलं? पैसे देऊ पण झोपलीला दिसलास तर रगडवी तुला मग सांगता. तर आता घ्यायची पण ताकद नाही तुझ्या. तर फाटका दिसला म्हणून काय तुला वाटलं पैसे नाही माझ्याकडे? असं तसा नाही माणूस मी चला चालेल. तर मंडळी ह्याला वाजरा तात्याकडे नेता सगळं आहेत ना. हा जरा वाजव रे. त्या शिवरामाचे गुरु उमगली तर सांगा सगळ्यांनी. बघून लक्ष ठेवा सगळ्यांनी. गुरु उमगली तर सांगा. शिवराम म्हणजे मी ह्याची म्हण ना मग काय जो मी याला चिंगरीला चल वाजव रे. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरा. अरे एकदंत तू गजवदना, अरे एकदंत तू गजवदना, प्रथम तुझ वंदना, प्रथम तुझ वंदना. पूजा करुणी मकरात वैष्णवीन, तुझी पूजा करुणी मकरात वैष्णवीन, हर मोदक नारळ तुझला, हर मोदक नारळ
दया घना प्रथम वंदन तुला हे मोरया श्री गजानना. नमस्कार म्हणजे नमस्कार. आपल्या खेडचे शाहीर आमचे मित्र संदीपजी मोरे यांचं एक गीत आहे. उद्धराया आला तू भक्त जना गौरी पुत्र देवा तू दया घना प्रथम वंदन तुला हे मोरया श्री गजानना. प्रथम वंदन तुला हे मोरया श्री गजानना. गजवदना तू देवा खरा आमचा दाता. सुखकारक तू भाग्य विधाता. तारावे आपुल्या भक्त जना तू तारावे आपुल्या भक्त जना. प्रथम वंदन तुला हे मोरया श्री गजानना. नमस्कार म्हणजे नमस्कार. आपल्या कोकणातल्या अनेक नररत्नांनी आपल्या कोकणच्या मातीचं महत्व आणि महात्म्य संपूर्ण जगामध्ये तर आपल्या कार्यकर्तृत्वाने पसरवलेलं आहेच. तर या जाकडीच्या माध्यमातून आपल्याला या कोकणच्या भूमीचं महत्व थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतोय. आंब्याची गोडी चाखावी थोडी थोडी थोडी. कोकणचा सुप्रसिद्ध हापूस आंबा काय सांगतोय. आंब्याची गोडी चाखावी थोडी थोडी थोडी. आंब्याची गोडी चाखावी थोडी राखून मराठीचा मान. बघा एकदा तरी हो क्या बात है क्या बात है. बघा एकदा तरी आमची रत्नागिरी कोकणच्या मातेची शान. अरे आंब्याची गोडी चाखावी थोडी 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 थोडी. आंब्याची गोडी चाखावी थोडी राखून मराठीचा मान. बघा एकदा तरी आमची रत्नागिरी कोकणच्या मातेची शान. एकदा तरी आमची रत्नागिरी कोकणच्या मातेची शान. कोकणामध्ये यायला निघालं की ठाणे, पालघर, रायगड जिल्हा, सोलापूर लागतो तो आमचा रत्नागिरी जिल्हा. आणि या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्या भगवान परशुरामानं आमच्या कोकणाची निर्मिती केली त्या भगवान परशुरामाचं सुंदर असं मंदिर आमच्या चिपळूण तालुक्यामध्ये. काय म्हणतोय. चिपळूण तालुक्यात लागे परशुरामाचा घाट.
काय गोल्या आले बाया कशांत गोले नाची अरे आता हा नाचियाचं होय आहे काय आपलं वय नाही पण खाजा आहे न्यू देह चांगली खाज शिवराम